एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी खडसेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा दिला। खडसे एकटेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। दिल्लीतल्या वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर खडसेंनी आज अखेर राजीनामा दिलाय। जय महाराष्ट्रला सकाळीच खडसे राजीनामा देणार याबाबत सूत्रांनी माहिती दिलेली होती, ती अखेर खरी ठरलेली आहे। जय महाराष्ट्राने याबाबत सकाळपासूनच वृत्त लावून धरलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून खडसेंवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप होत आहेत, त्यातच दाऊद कॉल प्रकरणामुळे ते अडचणीत आलेले आहेत। आपण थेट जाऊयात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर यांच्याकडे। समीरण सर, अखेर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिलेला आहे, मात्र मगाशी तुम्ही अनेक प्रकारे वेगवेगळे कंगोरे आपण या बातमीचे जाणून घेतले। एक वेगळा कंगोरा आहे की पक्षीय अंतर्गत पक्षीय राजकारणामुळे खडसे हे एका राजकारणाचा आणि एका मोठ्या षडयंत्राचा बळी ठरले, अशा प्रकारची चर्चा आहे। अशी ही शक्यता, अशी ही राजकीय चर्चा आहे। नाही, मला वाटत नाही की षडयंत्र वगैरे काही असावं हे, पण थोडंसं अनिकेत मी थांबवतो तुला। आपल्या बहुतेक हेमंत बिर्जे आपल्याबरोबर लाईनवर आहे। हेमंत, तुला आवाज ऐकू येतोय आमचा? हो सर। हां हेमंत, आता काय परिस्थिती आहे? वर्षावर तू आहेस, मला जी माहिती मिळाली आता काही क्षणापूर्वी त्याप्रमाणे काही आमदार राज्याच्या काही भागातून मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता इकडे निघालेले आहेत, किंबहुना काल रात्रीच त्यांना तशा प्रकारचे मेसेजेस मिळालेले होते। आता वर्षावर नेमकं काय वातावरण आहे? मुख्यमंत्री खडसेंना भेटलेत का आणि अधिकृत घोषणा अजून का होत नाहीये? समीरण सर, खडसेंनी सकाळी 11च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतली आहे आणि राजीनामाही दिलेला आहे। महसूल मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला। अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हा चार्ज घेतला, अशी पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। आणि भाजपचे काही आमदार आता वर्षावर पोहोचत आहेत आणि वर्षावर नेमकं आता खलबतही सुरू आहे की खडसेंच्या राजीनाम्यानंतरची जी काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांकडनं कळते आहे। नेमका खडसेंचा दबदबा ज्या पद्धतीचा आहे तो दबदबा कुठेतरी भाजप चाचपणी करते आणि त्यामुळेच कुठेतरी खडसेंच्या राजीनाम्याची जी घोषणा आहे ती घोषणा करण्यात वेळ लागतोय। 1 वाजता रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष ते भाजप कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आणि त्यांच्याबरोबर रावसाहेब दानवेंबरोबर खडसेही असतील, अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। आणि त्यावेळेलाच नेमकी घोषणा होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे। आता खडसे अद्यापही वर्षा बंगल्यात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर सुधीर भाऊ आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये खडसेंची नेमकी भूमिका काय आहे आणि वरती आता अद्याप हायकमांडला कळवण्यात आलेलं आहे। ह्या सर्व गोष्टीवर आता साधेबाधक चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे। समीरण सर, मला एक सांग हेमंत, तिथे आता काही बाकीचे भाजपमधले राज्याच्या विविध भागातून आलेले आमदार यायला सुरुवात झालेली आहे? सरदार तारासिंग पहिले खडसें पोहोचल्यानंतर सरदार तारासिंग जे गुरुचे भाजपचे आमदार आहेत ते पोहोचले। हेमंत, तुला थोडं थांबवू इच्छितो, कारण आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री। अशोक चव्हाण, तुम्हाला आतापर्यंत बातमी समजलेली असेल की एकनाथ खडसेंनी राजीनामा दिलेला आहे। तुमची पहिल्यापासूनची मागणी होती की त्यांना बडतर्फ करा, आता राजीनामा दिलाय, तुम्ही कशा प्रकारे बघता या घटनेकडे? पुढची तुमची मागणी काय असेल? असं आहे, त्यांनी राजीनामा जो दिलेला आहे तो मुख्यमंत्र्यांनी त्वरित स्वीकृत केला पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे। त्याचा अधिक विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकृत करावा आणि खडसेंच्या बाबतीमध्ये जे काही प्रकरणं बाहेर आलेली आहेत, MIDCच्या जमिनीच्या बाबतीमध्ये खरेदी प्रकरण असो, त्याचं अंडर व्हॅल्युएशनचा मुद्दा असो, कुटुंबांची आणि त्या संदर्भात त्यांनी पदाचा केलेला दुरुपयोग असो, हे सगळे आणि त्यांच्या स्टाफशी संबंधित भ्रष्टाचाराचे जे काही विषय समोर आलेले आहेत, या सगळ्या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहे। न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण नुसतं राजीनामा घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न विद्यमान भाजप सरकारच्या माध्यमातून होऊ शकतो आणि म्हणून हे प्रकरण न दडपता याच्यामध्ये सगळी सत्यता लोकांसमोर येऊन त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे। न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहे। अशोकराव, मी समीरण वाळवेकर बोलतोय, जय महाराष्ट्राचा मुख्य संपादक। नमस्कार नमस्कार नमस्कार। मला एक सांगा, प्रक्रिया आपण सगळी बघतो, आपण मुख्यमंत्री राहिलेले आहात राज्याचे। एखादा मंत्री जेव्हा राजीनामा देतो तेव्हा तो कॅबिनेट मंत्रिपदाचा असतो, म्हणजे अर्थातच सर्व पदांचा पदभार एकाच वेळेला तो राजीनाम्यामध्ये दिलेला असतो। ही प्रक्रिया पूर्ण का होताना दिसत नाहीये? राजीनामा आता एक तास झाला बातमी होऊन। राज्यपालां असं आहे की त्यांनी तो स्वीकृत करून राज्यपालांकडे तातडीने त्यांनी पाठवलं पाहिजे मंजुरी करता, ही प्रोसिजरचा भाग आहे। बरोबर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकृत करणं आणि राज्यपालांकडे तो पाठवून देणं ही प्रक्रियेचा भाग आहे। त्याच्यामुळे विनाविलंब मुख्यमंत्र्यांनी हे केलं पाहिजे। खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला
मुख्यमंत्री पाठीशी घालायचं नसेल तर त्यांनी हे केलं पाहिजे तातडीने. आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. धन्यवाद अशोकराव, तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल. पुन्हा आपण चर्चेत कधीतरी सहभागी होऊयात. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या. एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन राजीनामा दिलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय? सर्टनली थोडं दुःख वाटतंय, परंतु त्याचबरोबर मोदी सरकार जे नरेंद्र मोदींनी लोकांना वचन दिलं आहे की भ्रष्टाचार मुक्त आम्ही भारत करणार, म्हणून आरोप आल्याबरोबर 8 दिवसात रिपोर्ट पेश करून खडसेंची चर्चा करणं आणि खडसेंनी सांगितलं की मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, पण चौकशी होईपर्यंत मी बाजूला सरतो. मला असं वाटतं की आता जबाबदारी आपली आहे. ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी योग्य कागदपत्र द्यावा, तपास यंत्रणा त्याचा तपास करणार. खडसेंनी स्वतःहून स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे की तपासात मी दोषी ठरलो तर माझ्यावर सजा करा, पण मला विश्वास आहे की मी निर्दोष आहे. किरीटजी, मी डॉक्टर समीरण वाळवेकर बोलतोय, जय महाराष्ट्राचा मुख्य संपादक. मला एक सांगा, विलंब का लागतोय? राजीनामा सबमिट झाल्याच्या बातम्या तर येत आहेत, पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्टेटमेंट नाही, अधिकृत घोषणा नाही, पक्षाची पत्रकार परिषद सुद्धा 1 वाजता आहे असं सांगण्यात येत आहे. असा विलंब का लागताना दिसतोय? मला हे सांगावं, 8 दिवसात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. एवढ्या 8 दिवसात याला पण विलंब म्हणायचं? कमाल आहे. म्हणजे नाही, मी त्याला विलंब म्हणत नाहीये किरीटजी. आता राजीनामा दिल्यानंतर ती अधिकृत घोषणा सुद्धा होताना दिसत नाही. टेक्निकलिटी जे पूर्तती करायची असते ते होईल. 2 तासात त्यांना जे बाकी असेल प्रोसिजर ते चालू राहणार. पण तुम्हाला असं वाटतं याच्यामुळे एक चांगला संदेश जाईल किंवा एका प्रकारच्या सगळ्या चौकशीच्या? 1 वाजेपर्यंत पत्रकार परिषदेत स्वतः दानवे घेणार आहेत, तोपर्यंत थांबावं. ठीक आहे. तर आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. खडसेंनी अखेर राजीनामा दिलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी खडसेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा दिला. खडसे एकटेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर. समीरण सर, आत्ता तुम्ही वारंवार दोन्ही नेत्यांना हा प्रश्न विचारलात, काँग्रेसच्या एका नेत्याला आणि भाजपच्या एका मंत्र्याला, की भाजपच्या एका खासदाराला, की विलंब का लागतोय? हा विलंब लावण्यामागे काही राजकारण किंवा काही वेगळी तुम्हाला शक्यता वाटते? अनिकेत, बरोबर आहे. आता किरीटजी म्हणाले ते एका अर्थाने बरोबर आहे, कारण आपण गेले अनेक वर्ष माध्यमांमध्ये काम करतो आहोत. आपल्याला माहिती आहे कुठलाही राजीनामा, आणि तो कॅबिनेट दर्जाचा मंत्र्याचा, ज्यांच्याकडे 8 ते 10 खाती आहेत, त्या सगळ्या खात्यांना एका क्षणात असं वाऱ्यावर सोडता येत नाही. त्याची एक प्रक्रिया असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजीनामा दिल्यानंतर जसं अशोक चव्हाण म्हणाले तसं मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकृत करून, तशा स्वीकृतीचं पत्र देऊन तो राज्यपालांकडे पाठवायचा असतो. कारण मंत्र्यांची नियुक्ती ही अर्थार्थी जरी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे झालेली असली तरी ती नियुक्ती राज्यपालांनी केलेली असते. त्यामुळे राज्यपालांकडेच तो राजीनामा पाठवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे तो मंजूर करायचा का नामंजूर करायचा हे ठरवावं लागतं. आणि या प्रक्रियेला एक वेळ लागतो, आणि ती प्रक्रिया मला वाटतं भाजप पुरेपूर व्यवस्थित पद्धतीने, काटेकोर पद्धतीने पूर्ण करेल आणि ती घेईल. मधल्या काळामध्ये भाजपची तारेवरची कसरत विशेषतः मुख्यमंत्र्यांची अशी असणार आहे की त्यांना कुठेतरी अपमान सुद्धा होऊ नये आणि प्रोसिजर सुद्धा पूर्ण करावं. नक्की थोडं तुम्हाला थांबवू इच्छितो. आपल्यासोबत नारायण राणे आहेत. नारायण राणे, खडसेंनी अखेर राजीनामा दिलाय, पहिली प्रतिक्रिया? खडसेंनी राजीनामा दिल्याचं कळलं. खरं म्हणजे राजीनामा यापूर्वीच त्यांनी द्यायला पाहिजे होता. ज्या प्रकारचे आरोप झाले त्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली तर क्लीन चिट दिली होती. भ्रष्टाचाराविरोधात क्लीन चिट, परत दाऊदशी बोलणं त्याच्यावर क्लीन चिट. मग आता राजीनामा कोणत्या कारणासाठी घेतलाय त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे होतं. राजीनामा दिला, एक अतिशय चांगलं झालं, तो घेणंच आवश्यक होतं. पण भाजप समर्थन जे करताय ना भ्रष्टाचारात, दानवेंची कारच मी प्रतिक्रिया वाचली की फेटाळले खडसेंवर. मग म्हणा आज राजीनामा कसला घेतला तुम्ही? हे जे भाजपने सगळं एक वातावरण निर्माण केलंय आणि खडसेंना राजीनामा द्यायला प्रवृत्तही केलं, घेतलंही, याच्यावर एकच मला दिसतंय की एक बहुजन समाजाच्या नेत्याला नुसतं मंत्री म्हणून दूर केल्यानंतर आयुष्याचं संपवायचा विडाच उचलला होता भाजपने, असं मला वाटायला लागलंय.
राणेसाहेब, मी समीरण वाळवेकर बोलतोय, जय महाराष्ट्राचा मुख्य संपादक. तुम्हाला असं विचारायचं आहे, आपण अनेक काळ विविध पदांवर काम केलेलं आहे. म्हणजे आत्ता खडसे साहेबांकडे जी खाती होती ती सगळीच्या सगळी तुमच्याकडे पूर्वी होती. महसूल खात्यात तुमचा ठसा तर आम्हाला अजूनही आठवतोय, तुम्ही काम करत असताना त्या खात्याचा ठसा तुमचा होता. महसूल खात्यात जे आरोप आत्ता खडसेंवर झाले त्याच्यामध्ये कितपत तथ्य असावं असं सकृतदर्शनी तुम्हाला वाटतंय? तुम्ही याला थोडंसं आरोप आहे तो MIDCचं प्रकरणचं तथ्य आहे असंच वाटतं. MIDC जागा असताना त्यांनी ती घ्यायला नको होती कुटुंबातील माणसांच्या नावावर. तो तर आरोप म्हणजे तथ्य वाटतच आहे. त्यामुळे ते चुकीचाच निर्णय आहे त्यांचा. त्यामुळे महसूल खातं असताना अशी जमीन आपल्या नातेवाईकाने घेणं हे योग्यच नाहीये. त्यामुळे मी म्हणत त्यांनी राजीनामा यापूर्वीच द्यायला पाहिजे होता आरोप झाल्यावर. पण भाजपने ज्या प्रकारे या विषयाचे धिंडवडे काढले हे जर पाहिलं तर खडसेंना संपवण्याचंच त्यांचं कटकारस्थान म्हणा, षडयंत्र म्हणा. पण नेमका कोणाकडे आपला इशारा आहे राणेसाहेब? नेमका कोणाकडे आपला इशारा आहे? आपण इशारा कोणाकडे? राज्याचे प्रमुख कोण आहेत त्यांच्याकडे इशारा. तुम्हाला असं वाटतं की बोलत नाही? बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं की राज्याच्या प्रमुखांनाच खडसे नकोसे झाले होते म्हणून हे सगळं बाहेर काढलं गेलं? ते खडसेंनी सुरुवातीला फडणवीस जेव्हा झाले ते बोलले ना बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा, आणि मग दोघांचं सुरू झालं ते. पण तुम्हाला असं वाटतं पक्ष नेतृत्व कुठेतरी या सगळ्या गोष्टीवर लवकर पडदा पाडायला असमर्थ ठरलं किंवा वेळ जास्त काढला गेला असं वाटतं तुम्हाला? जे लवकर निर्णय घेतला नाही, फारच दिवस लावले. याच्या आधीच घेता येऊ शकला असता निर्णय असं वाटतं? हो, हे एवढं प्रकरण गाजेपर्यंत हे होईपर्यंत का थांबवायचं? ते अगोदरच घ्यायला पाहिजे. पण याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं निपक्षपाती चौकशी नीट होऊ शकेल असं? आता निपक्षपाती काय होणार आपल्याला तर माहिती आहे. जमिनीचं तुम्हाला तर माहिती आहे की याची MMRDA जी जमीन याची MIDC जमीन आणि आता ती सिद्ध झालाय. मंत्र्याने पण MIDC जमीन आहे. मग आता काय त्याच्यात मध्ये अजून चौकशी होणार? नक्कीच. धन्यवाद नारायण राणे. तुम्ही जय महाराष्ट्राकडे सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केलीत. नारायण राणेंनी असा थेट आरोप लावला समीरण सर की पक्ष नेतृत्वाने खडसेंना संपवायचा विडा उचललेला होता. थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप लावला नारायण राणेंनी. आता कसं आहे अनिकेत, त्याच्यामध्ये राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी असं म्हणणं हे त्यांना कदाचित योग्य वाटत असेल. पण मी याच्याकडे थोडासा वेगळ्या अँगलनी बघतो. मला असं वाटतं की हा कुठे एखादी जात विरुद्ध दुसरा जात असा काही प्रश्न असेल असं मला वाटत नाही. हा थोडासा अनुभवाचा आणि त्यामुळे लागलेली ठेच किंवा कुठेतरी दुखावले गेलेले खडसे साहेब असा हा प्रश्न असू शकतो. त्याचं कारण असं आहे की मुळातच खडसेंची अशी अपेक्षा त्यावेळेला होती की मुख्यमंत्रीपदाची माळ ही आपल्या गळ्यात पडावी. अचानक देवेंद्र फडणवीसांचं नाव जेव्हा निवडणुका जिंकल्यानंतर आलं आणि वरती मला वाटतं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आणि वर नरेंद्र मोदींचं नाव असं आलं, तेव्हा ते मला वाटतं कुठेतरी खडसे तेव्हापासून दुखावले गेले असावेत आणि म्हणून असं चित्र माध्यमांमध्ये आलं असावं. नक्की. माफ करा समीर, थोडं थांबवतो. शायना एनसी आहेत भाजपच्या नेते आपल्यासोबत. शायना जी, खड़से जी ने अभी राजीनामा दे दिया है, पहली प्रतिक्रिया क्या है आपकी? सबसे पहले तो मैं ये कहना चाहती हूँ कि हम एक बहुत ही डिसिप्लिन पार्टी है, एक डेमोक्रेटिक पार्टी है, जहाँ एक मास लीडर जो 40 साल से राजनीति में है, उसके बावजूद जो बुनियादी तौर पे एक आरोप है जो कोर्ट में अभी साबित भी नहीं हुआ है और कोर्ट में ये डिस्प्यूट चल रहा है कि MIDC का लैंड था या नहीं, दूसरी तरफ ATS तहकीकात कर रहे हैं कॉल रिकॉर्ड्स को लेके, उसके बावजूद उन्होंने कहा कि प्रोप्राइटी पब्लिक लाइफ, इसलिए वो इस्तीफा दे रहे हैं। मैं मानती हूँ कि केंद्र नेतृत्व, मुख्यमंत्री और प्रदेश के अध्यक्ष स्वाभाविक रूप से चिंता करके जो उनको उचित लगे वो निर्णय लेंगे, लेकिन एक चीज जरूर स्पष्ट होता है कि भारतीय जनता पार्टी इज अ पार्टी विद अ डिफरेंस। शायना जी, मुझे एक बात पूछनी है आपसे कि इतनी देर क्यों हो रही है एक ऑफिशियल अनाउंसमेंट जिसे कहते हैं, और वहाँ से जो राज्यपाल के पास इस्तीफा भेजना चाहिए उसके बारे में भी कुछ इन्फॉर्मेशन नहीं आ रही है। क्या लगता है आपको इतनी देर क्यों लग रही है? देखिए, जो बुनियादी तौर पे आरोप है तो वो आरोप को साबित करना पड़ता है और साबित नहीं हुआ है क्योंकि इन्वेस्टिगेशन जारी है। एक तरफ ATS तहकीकात कर रही है, वहाँ दूसरी तरफ मैटर सब जुडिस है क्योंकि कोर्ट में ऑलरेडी दाखिल किया गया है। नहीं शायना जी, मैं कह रहा हूँ इस्तीफे की ऑफिशियल अनाउंसमेंट और वो एक्सेप्टेंस के लिए गवर्नर के पास भेजने के लिए इतनी देर CM ऑफिस से क्यों लग रही है?
लेकिन नेतृत्व को तय करना है, नेतृत्व को तय करना है कि ये इस्तीफा मांगना है या नहीं, एक्सेप्ट करना है या नहीं। और वो निर्णय आप और हम दबाव में नहीं ले सकते हैं। वो निर्णय हमने हमारे अध्यक्ष को दिया है, हमारे मुख्यमंत्री को दिया है। और मैं मानती हूँ कि जिस रफ्तार से भारतीय जनता पार्टी ने ये प्रयास किया है, ये बिल्कुल उचित है और सही मायने में जिस डिसिप्लिन की हम बात करते हैं वो डिसिप्लिन देखने मिलता है। नक्की धन्यवाद शायना एनसी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर शायना एनसीनी सांगितले की भाजपा हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि एखाद्या मंत्र्यावर, एखाद्या ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारचे आरोप झाले तर त्यांनी राजीनामा देणं हेच लोकशाहीचं ज्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि तेच योग्य ठरलं। पुन्हा जातोय समीरण सरांकडे। समीरण सर, आत्ता पुन्हा एक सूर उमटतोय की खडसेंनी आत्ता राजीनामा दिला किंवा त्यांना द्यायला लावला, हे एक डॅमेज कंट्रोल होतं भाजपच्या दृष्टीने। कारण आज जर हे झालं नसतं किंवा ह्या आठवड्यात येत्या काळात नजीकच्या काळात हे झालं नसतं तर कदाचित भाजपला आणखी हे प्रकरण वाढलं असतं आणि ते अंगावर उलटलं असतं भाजपच्या। डॅमेज कंट्रोल तर आहेच अनिकेत, पण त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये भाजपला पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल लागली असावी, पुढे जे वादळ अंगावर येणार आहे। कारण आज एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला किंवा नाही दिला तरी सुद्धा येणाऱ्या प्रकरणांना थांबवण्याकरता भाजप काहीही करू शकत नव्हतं। पक्ष एका पद्धतीने हातबल झालाय असं चित्र दिसत होतं। याचं कारण असं की तिकडे अंजनी दमानिया बसल्यात उपोषणाला, इकडे प्रीती मेनन काहीतरी नवीन प्रकरण काढून त्या मीडियापुढे आज दुपारी मांडणार आहेत। 3 वाजता परत पत्रकार परिषद अंजली दमानियांची आहेच। आणि याच्या पलीकडे त्यांनी परत जळगावमध्ये जाऊन जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्या इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे त्यांनी आणखीन काही पुरावे जर मांडले तर पक्षाच्या आधीच डागाळलेल्या प्रतिमेवर आणखीन काही डाग उमटायच्या आधीच हा एक निर्णय घेतलेला बरा असा शून्य विचार पक्षाने केलेला दिसतो आणि त्याप्रमाणे हा राजीनामा घेतलेला दिसतोय। अजूनही अधिकृत घोषणा राजीनाम्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून झालेली नाही। त्याचबरोबर तो राजीनामा मंजूर करून मंजुरीकरता राज्यपालांकडेही पाठवला गेलेला नाही। ही गोष्ट थोडीशी अनयुज्युअल किंवा थोडीशी अनपेक्षित अशी म्हणावी लागेल। मला असं वाटतं याची घोषणा थेट 1 वाजता भाजप आपल्या पत्रकार परिषदेमध्ये करेल। तर अखेर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर जाऊन एकनाथ खडसेंनी हा राजीनामा दिलेला आहे। आपण चर्चा करतोय, आपण समीरण सर, डॉक्टर समीरण वाळवेकर, जय महाराष्ट्र वाहिनीचे मुख्य संपादक आपल्यासोबत आहेत। समीरण सर, जसं तुम्ही म्हणालात की ही जी एक प्रोसेस आहे राजीनामा दिल्यानंतर जी राज्यपालही ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या प्रोसेसला विलंब लागतोय आणि नेमकं काय कारण आहे की याच्या मागे काही थंडा करके गाव अशी तर काही नीती नाही? निश्चित अनिकेत, थंडा करके गाव ही तर भूमिका आहेच। त्याच्याबरोबरच मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये एकनाथराव खडसेंकडे 1 नाही 8 ते 10 खाती आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत। या 10 खात्यांना असं एकदम वाऱ्यावर सोडता येत नाही, काही डिसिजन्स अर्धवट असतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता बदल्यांचं मोसम आहे, 31 मे पर्यंत त्या बदल्या कराव्या लागतात प्रशासकीय गोष्टींकरता, त्याच्या सह्याहून त्या ऑर्डर्स बाहेर पडायला लागतात। काही एक्सेप्शनमध्ये त्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाऊ शकतात, पण तसं जर झालं नाही तर प्रशासन ठप्प होण्याची भीती असते। गेले 3 दिवस एकनाथराव खडसे मंत्रालयामध्ये अजिबात फिरकलेले नाहीत। इतकंच काय, त्यांनी लाल दिव्याची गाडी सुद्धा त्यांनी घेतलेली नाही। आणि या सगळ्या प्रकारामध्ये जर त्यांना राजीनामा देताना काही गोष्टींवर प्रशासकीय काही ॲक्ट्स असतात, प्रशासकीय नियम असतात, त्याच्यामध्ये काही त्यांना निर्णय घेऊन ते पूर्ण करून ती जनहिताची कामं मार्गी लावायची असतील तर त्याच्याकरता एक वेळ लागतो। ज्या क्षणाला राजीनाम्याची घोषणा होते त्या क्षणानंतर ते एकाही कागदपत्राला हात लावू शकत नाहीत, असं नैतिक बंधन त्यांच्यावर असतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो वेळ मधला हा मुद्दाम कालपासून घेण्यात आलेला असेल। आमच्या अटकळीप्रमाणे एकनाथराव खडसे हे काल दुपारपासून कुठेही नाही तर मुंबईमध्येच होते। फक्त निवासस्थान रामटेक होतं का त्यांचं स्वतःचं वैयक्तिक निवासस्थान होतं एवढाच फक्त प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं काल त्यांनी जी एक व्हिडिओ क्लिप दिली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हणताना सुद्धा ते म्हणाले की मला शेतकऱ्यांकरता महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, मला घेऊ देत। म्हणजे याचा महसूल खात्याचं नाव त्यांनी घेतलं नाही, तेव्हा तो कुठेतरी तडजोडीचा मार्ग त्यांनी एक सुचवून बघितला। मीडियाला रिक्वेस्ट केली की मला आता तुम्ही सारखे माझ्यावर अटॅक करत राहू नका, मला थोडं काम मी करतोय ते मला करू द्या। खरंच अशी शक्यता आहे तेवढी ग्रेस त्यांना दिली पाहिजे की एवढ्या 8 खात्यांचा कार्यभार एकदम सोडताना जे काही लोकहितार्थ निर्णय असतात ते घेण्याकरता काही सह्या करायच्या असतात, काही अप्रुव्हल द्यायचे असतात, काही फायनल अप्रुव्हल्स असतात की जी फक्त कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यापर्यंतच असतात। उद्या दुसरे मंत्री येणार, चार्ज घेणार, तो विषय समजून घेणार, त्याच्यावर मग अधिकाऱ्यांचं मत घेणार, त्याच्यावर फाईल पुटअप करणार, निर्णय प्रक्रिया लांबू शकते। म्हणून कदाचित जर एकनाथरावांनी हा वेळ मागितला असेल तर त्यांना तेवढा ग्रेस आपण द्यायला पाहिजे। नक्की। समीरण सर आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे। निलेश सर, आत्ता समीरण सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की जो तडजोडीचा कालावधी एकनाथ खडसेंना दिला जाऊ शकतो, कारण काल पण ज्याप्रमाणे समीरण सरांनी सांगितलं की कृषी खात्याचा उल्लेख एकनाथ खडसेंकडून केला गेला। एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला असला तरी अशा प्रकारची कुठली तडजोड होऊन की इतर खात्यांचा महसूल मंत्री असेल किंवा इतर महत्त्वाची खाती असतील ती अशा प्रकारची कुठली तडजोड होण्याची शक्यता आहे का?
सध्या तरी जे 6 दिवस एकनाथ खडसे हे आपल्या मंत्रालयापासून दूर होते, म्हणजे ते मंत्रिपदाचा कारभार सांभाळत नव्हते असं नाही. गेले 6 दिवस मुख्यतः आपण पहिल्या दिवशी जी बातमी दिली त्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की मंत्रालयातल्या महसूल विभागातल्या फाईल ज्या आहेत त्याची आवरासावर सुरू झालेली आहे. 6 दिवस या फायलींचा निपटारा करणं हाच मुख्यतः या मागचा उद्देश होता. अन्यथा सोमवारीच एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला असता. 6 दिवस तडजोडींचं जर आपण म्हटलं तर निश्चितपणे महसूल विभाग हा तडजोडींसाठीच ओळखला जातो आणि त्यामुळे ज्या पूर्व काळामध्ये झालेल्या तडजोडी होत्या त्या मार्गी लावण्यासाठीचा म्हणून हा 6 दिवसाचा काळ होता. दिलेले शब्द हे पूर्ण व्हावे या दृष्टीने एकनाथ खडसेंनी हा काळ घेतला होता. आता त्या फाईल्सचा निपटारा झालेला आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसेंनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय. आता फक्त महसूल विभागाचंच मंत्रिपद त्यांच्याकडून काढून घेतलं जाणार की इतरही मंत्रिपद काढून घेतली जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 1 वाजता जी पत्रकार परिषद होईल त्यामध्ये दानवेंच्या माध्यमातून याचं स्पष्टीकरण येताना पाहायला मिळेल. मुख्यमंत्री यावर कोणतीही उघड भूमिका घेतील असं दिसत नाही आणि त्यामुळे दानवे आणि खडसे हे एकत्रित पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये दानवेंकडून याचं स्पष्टीकरण येताना पाहायला मिळेल की खडसेंचं फक्त महसूल मंत्रिपद जाणार की पूर्ण मंत्रिमंडळातूनच खडसे पायउतार होणार. मात्र सध्याच्या परिस्थितीतही पूर्णतः खडसेंना पायउतार केलं जाईल अशी परिस्थिती दिसत नाही. मात्र चित्र जे आहे ते 1 वाजेनंतरच स्पष्ट होईल की एकनाथ खडसे पूर्णतः मंत्रिमंडळातून बाहेर काढले जातील की ते काही मंत्रिपद कायम ठेवतील. नक्की. निलेश सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. समीरण सर, आत्ता राजीनामा दिलेला आहे खडसेंनी, कदाचित तो एक्सेप्टही केला जाईल आणि सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र याच्या पुढे काय, खडसेंच्या भूमिकेबाबत याच्या पुढे काय? मला असं वाटतं अनिकेत, निलेश म्हणतो त्यात तथ्य आहे. कारण राजीनामे हे 2 प्रकारचे असू शकतात. एक तर कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा. कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा ही फार गंभीर टर्म आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ जेव्हा एखादा मंत्री घेतो तेव्हा त्याला कुठली खाती द्यायची हा प्रिव्हिलेज केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांचा असतो. एखादं खातं जर बदलायचं असेल तर ते खातं जनरली बदलाची घोषणा मुख्यमंत्री करतात. त्याचा त्या खात्याचा विशिष्ट राजीनामा असा देण्याची पद्धत किंवा असा संकेत हा आजपर्यंत असा बघितलेला नाहीये. पण तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो आणि जनरली असे बदल खाते बदलाच्या वेळेला, खांदेपालटाच्या वेळेला, रिशफल, एक्सपान्शन या वेळेला मंत्रिमंडळ बदल किंवा मंत्रिमंडळ विस्तार या वेळेलाच केले जातात. अशीही एक शक्यता नाकारता येत नाही. आउट ऑफ द बॉक्स जाऊन जो विचार केला तर आत्ताची पत्रकार परिषद 1 वाजताची जी आहे त्यावेळेला कदाचित भाजप असं म्हणू शकतं की एकनाथराव खडसेंकडनं महसूल खात्याची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या इतर खात्यांपैकी कृषी खातं हे त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे आणि महसूल खात्याचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा आहे मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील. आणि खडसेंचा अनुभव लक्षात घेता, खडसेंचं आत्तापर्यंतचं काम लक्षात घेता त्यांना पक्षांनी हा आदेश दिलेला त्यांनी मानलाय. हे पक्षाच्या नीती नियमाला धरूनच आहे आणि नैतिक जबाबदारी त्यांनी घेत या पदाचा त्याग केलेला आहे. पण याचा अर्थ बाकीच्या कुठल्या पदाचा काही संबंध नाही असं म्हटलं जाण्याची शक्यता आहे. नक्की. समीरण सर, आपलं विश्लेषण असं सुरू ठेवायचं आहे. आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी अंजली दमानिया नेमकं काय म्हणतात ते ऐकूयात. क्योंकि मुझे सिर्फ उनका रेजिग्नेशन नहीं चाहिए. आज तक कैसे होता है, नेता आते हैं, राजीनामा उनका रेजिग्नेशन देते हैं और फिर जाकर उनको कहीं का गवर्नर बनाया जाता है किसी स्टेट का, ताकि उन पे कोई कार्रवाई ना हो. तो मैं ये चाहती हूँ कि मेरे पास आज दोपहर को मैं 3 बजे बहुत बड़े बड़े उनके खुलासे करने वाली हूँ. उसके बाद 3 बजे यहाँ पर एक एग्जीबिशन लगने वाला है. उनके जितने स्कैम्स मैंने निकाले हैं, पहले के 17 और अभी के 3, ऐसे 20 स्कैम्स विथ पेपर्स, विथ ऑल डॉक्यूमेंट्स हम यहाँ आजाद मैदान में रखने वाले हैं. मैं ये चाहती हूँ कि उस पे कार्रवाई हो. तो पहले इंक्वायरी और उसके बाद कार्रवाई, ये मेरी मांग रहेगी. और उपोषण जो मेरा है, अनशन जो मेरा है, वो चालू ही रहेगा. मैं ये किसी भी प्रकार से हाफ वे बैटल छोड़ने वाली नहीं हूँ. किस तरह का इन्वेस्टिगेशन आप चाह रहे हैं? आपने रिटायर्ड जज और बिल्कुल, मैं चाहती हूँ कि जो भी ईडी, एसीबी और ईओडब्ल्यू इनकी जो कार्रवाई हो, इसका मॉनिटरिंग 3 रिटायर्ड हाईकोर्ट जजेस करे. और ये बहुत महत्वपूर्ण है क्योंकि एलिगेशंस तो बहुत लगते हैं. रेजिग्नेशन होकर कोई नेता छूट नहीं जाना चाहिए. उसके ऊपर जो है वो कार्रवाई होनी चाहिए और कार्रवाई के लिए इंक्वायरी होना बहुत जरूरी है. मैम, आपको आसरगंज पुलिस से कुछ नोटिस दिया गया है यहाँ पे? अभी मुझे आजाद मैदान पुलिस स्टेशन से एक नोटिस दिया गया है कि आप जो उपोषण कर रहे हैं वो गलत है, दंडनीय है, आप पे कार्रवाई की जा सकती है.
वो बेकायदे से किया जा रहा है। सो हम ये कहते हैं कि भाई जो दंडनीय कौन है, हम है या वो है। खड़से जो इतने भ्रष्टाचार करने के बाद उनको दंड नहीं दिया जाता, पर उपोषण जो भ्रष्टाचार के विरोध में जो हम कर रहे हैं उनको अगर दंड मिलता है तो गलत बात है। मैंने वो नोटिस वापस दे दी है और जो उन्हें कार्रवाई करनी है, जो उनको ठीक लगती है वो करे। अगर मुझे आजाद मैदान से निकाला जाता है तो मैं यहाँ से सीधे सारे पेपर्स लेकर रालेगंज सिद्धि जाऊंगी, अन्ना जी को ये सारे पेपर्स बताऊंगी और उनको कहूंगी कि वो और उनके साथ में हम इस उपोषण पे बैठेंगे। मैं उपोषण पे बैठूंगी, अन्ना जी सिर्फ मेरे साथ बैठे कि इस पे इंक्वायरी होना जरूरी है। अगर वो निर्दोष है उनको फिर आप मंत्री पद दे दीजिए, कोई दिक्कत नहीं, पर अगर वो दोषी है तो उनको कानूनी तौर पर जो कार्रवाई होनी है वो उन पे होनी चाहिए। तो सरकार की तरफ से कोई प्रतिनिधि आपसे मिला है इस बारे में अभी तक? आपके मैंने डे 1 को मैंने कहा था कि मुझे कोई प्रतिनिधि से मिलना नहीं, किसी सीएम या गवर्नर से नहीं मिलना, क्योंकि दो ही चीजें तो है। अगर वो गलत है तो उसमें उन पर कार्रवाई होनी चाहिए। तो मेरी जो मुख्य मांग है वो इंक्वायरी की मांग है। और ये हमने बार बार देखा है कि जितनी भी कमिटीज बैठती है 6-8 महीने से अगर उनकी कमेटी होती है, एक्सटेंशन पे एक्सटेंशन मिलता है, कार्रवाई कभी नहीं होती। इसलिए टाइम बाउंड मैनर में ये इंक्वायरी होना जरूरी है। थैंक यू सो मच। पण थेट जाऊयात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याकडे। नीलम ताई, तुम्हाला बातमी समजली असेल, खडसेंनी राजीनामा दिलाय, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया? आपल्याला कल्पना आहे की ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप त्यांच्यावरती जसे सुरू झाले तर फक्त आरोपावरती लगेच सरकार निर्णय कुठला घेऊ शकत नसतं आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून त्याबद्दलचा योग्य तो निर्णय घ्यावा, हीच भूमिका वारंवार शिवसेनेकडून मांडली गेली होती। त्याच्याबद्दल काही फार आनंदाचा विषय नाहीये, हे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं। परंतु जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेच्या पदावर असते आणि त्यांनीच त्या पदाचा गैरवापर केला अशी ज्याला चर्चा होत असते किंवा आरोप होत असतात, त्यावेळेला त्यांच्याकडून तो अधिकार त्यांना मुक्त करण्याशिवाय मार्ग नसतो। आणि म्हणूनच ज्याला 95 ते 99च्या दरम्यान सुद्धा आमचं सरकार होतं, त्यावेळेला सुद्धा त्यावेळेच्या काही मंत्र्यांना पदापासून मुक्त करावं लागलं होतं। आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे, त्यावेळेला स्वर्गीय प्रमोद महाजन या सगळ्यांनी निर्णय घेतलेले होते याबद्दलचे। शिवसेना भाजप म्हणून सगळे निर्णय झाले होते। त्यामुळे हा एक शिरस्ता आहे, त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा अशातला भाग नाहीये। एक दुसरं, दुष्काळाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये विशेषतः शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मुद्दा असेल किंवा दुष्काळ निवारण समित्या असतील, त्याच्यावरती मराठवाडा हे उत्तर महाराष्ट्र याच्यात अनेक त्रुटी होत्या। त्या प्रत्येक त्रुटी आम्ही केवळ मीडियातून चर्चा न करता आम्ही त्याची लेखी निवेदनं विधिमंडळात, विधानसभा आणि परिषदेत मांडली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांना आमच्या मंत्र्यांनी जाऊन ती निवेदनं दिलेली आहेत। उद्धवजी फोनवर त्याच्याशी बोललेले आहेत। त्यामुळे सातत्याने आमचा प्रयत्न सरकारमध्ये कसं चांगलं सरकार चालेल हा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज असू नये। एक राजकीय अपरिहार्यता म्हणून हा जो राजीनाम्याचा निर्णय घेणं मुख्यमंत्र्यांना क्रमप्राप्त झालं असावं असं वाटतं। आणि आम्हाला असं वाटतं की आजच्या घडीला लोकभावनेचा विचार करून त्याचबरोबर त्यात तथ्य आहे का नाही किंवा त्यातलं काय वस्तुस्थिती आहे हे तपासल्यानंतर पुढच्या निष्कर्षापर्यंत जाता येईल। पण आजच्या घडीला सकृत दर्शनी त्याच्यामध्ये काही तथ्य समोर आल्यावरती त्यांना पदापासून मुक्त करणं हा निर्णय घेतला असावा असं आम्हाला वाटतं। नीलमताई, मी समीरण वाळवेकर बोलतोय, जय महाराष्ट्राचा मुख्य संपादक। आपल्याला एक विचारायचं आहे, मला आठवतंय आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय त्याही वेळेला मी माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून हे सगळं कव्हर केलेलं होतं। बबनराव घोलप आणि शशिकांत सुतार यांचे राजीनामे ज्यावेळेला अण्णांच्या आंदोलनानंतर घेण्याचा निर्णय झाला होता, त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्वरित त्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडनं केली गेली। आत्ता 1.5 तास साधारणतः झालाय आणि असं सांगितलं जातंय की काल संध्याकाळीच राजीनामा दिलेला होता, आत्ता खडसे भेटीला गेलेले आहेत, पण अजून मुख्यमंत्री कार्यालयाकडनं घोषणा होत नाहीये। किंबहुना राजीनामा दिल्याच्या बातमीला दुजोराही अजून पक्षाकडून दिला जात नाहीये, सरकारकडून दिला जात नाहीये। काय वाटतं आपल्याला, काय कारण असेल याचं? असं आता याच्यात काय कारण आहे ते आपल्याला काही तासामध्ये कळेलच, त्याची काय कारण असेल ते। परंतु मला दुसरं असं वाटतं की आता आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, पारदर्शी कारभार म्हणतोय, तर अशा वेळेला खरं तर वेळेवरती हे निर्णय लोकांना कळणं आवश्यक आहे। पण त्यावेळेला एक तर स्पष्टच आहे ना की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोटनुसार हे सरकार चालत होतं त्यावेळेचं जे आहे ते, आणि त्याच्यामुळे तडकाफडकी रिझल्ट दिसले पाहिजे हा मोठ्या साहेबांचा आग्रह होता आणि त्यांनी कधी अशा कुठल्या व्यक्तीला पाठीशी घातलं नाही। त्यामुळे त्याच पद्धतीची एक राजकीय कठोर अशी इच्छाशक्ती
दिसणं ही आमची अपेक्षा आहे आणि ते राज्याच्या हितासाठी आपण करतो. कुणाला काहीतरी मुद्दाम वाईट ठरवायचं अशातला तो भाग असतो. एखादा सर्जन जसं ती शस्त्रक्रिया करतो तशा अनेक कठोर शस्त्रक्रिया बाळासाहेबांनी केल्या होत्या, पण त्यामुळे आम्हाला आणि सगळ्या महाराष्ट्राला त्यावेळेच्या बाळासाहेबांची आठवण येणं हे क्रमप्राप्त आहे असं